हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. आज तुळशी पूजनची तयारी करते आहे मी. तर तो ब्लॉग आज तुळशी पूजनचा असणार आहे. सो आपण आता तुळशी पूजनच्या तयारीला लागूया. मी रेडी होते जस्ट. 3 दिवस असते तुळशी पूजन. मी म्हटलं मला काही 2 दिवस जमलंच नाही, मग म्हटलं आज करूया पूजा. सो मी आज करायचा विचार करते. मग आता मी तयार होते, साडी वगैरे सगळं काढली. मग आपण पूजे वेळेस भेटूया. मी तयारी करते. सो गाईज, अशा प्रकारे मी मस्त छान तयार झालेली आहे आजच्या पूजेसाठी. हा माझा लुक असेल. तर तुम्हाला मी आता दाखवते की तुम्ही बघू शकता. मी इथे तुळशी वृंदावनची तयारी करते आहे. सगळं काही तुळशीला वगैरे सजवलं. आता दिवे वगैरे लावेन मी. सगळी रांगोळी ती काढून झालेली आहे माझी. आम्ही सगळ्यात आधी कृष्णाला अभिषेक केलं. तुळशी जी पूजा आहे त्याच्यामुळे तुळसच काढलं आपलं नॉर्मल, जास्त काही काढलं नाही. बरं तेच असतं. आता माझी ना तयारी झालेली आहे तुळशी पूजनची. या दिवे लावते. बाकी तुम्हाला माहिती आहे का की तुळशी पूजन का केलं जातं? तर वृंदा नावाची एक पतिव्रता होती. ती खूप म्हणजे पतिव्रता होती, पण तिचा नवरा मात्र ना तो राक्षसी वृत्तीचा होता. मग तो हिंसक होता आणि एक दिवशी त्याला ना त्याच्या वृंदा ही विष्णूची भक्ती करणारी होती खूपच. पण तिच्या भक्तीमुळे त्याला ना त्याची एनर्जी वाढत होते, खूप वाढत होती. तो अजून हिंसक वृत्तीने वागत होता. पण मग त्याचा फायदा तो काय करायला लागला, तर सगळ्यांना मारहाण करायला लागला, देवांना वगैरे. मग त्याच्यामुळे काय होत गेलं, देवांना त्रास होत गेला. मग त्यासाठी विष्णूने त्याचा संहार करण्यासाठी त्याचा सोबत युद्ध केलं. मग ते युद्धामध्ये त्याचा मृत्यू झाला. मग मृत्यू झाल्यामुळे वृंदाला खूप राग आला. मग तिने शाप दिलं कृष्णाला की तू शालिग्राम होशील, शालिग्राम. मग शालिग्राम होशील म्हणल्यानंतर मग त्यानंतर तो विष्णू शालिग्राम झाले. पण विष्णू प्रसन्न झाले तिच्या भक्तीवर आणि तिला आता कृष्णाला खाली ठेव. इकडे ठेव कृष्णाला. अक्षरा कुठे? हे घे अक्षरा आणि फुलं वाहा. कृष्णाला पण पहिला कृष्णाला हळद कुंकू लाव, अष्टगंध लाव. हे घे कृष्णाला अष्टगंध हे लाव. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. असं लावायचं बाळा. हे असं करून असं लावायचं. थोडंसं फोकस इकडं घाल कल्पेश. त्या हाताने बोटाने कधीच करायचं नाही. कधी पण हा बोट आणि हा बोटच वापरायचा. चल आता हे पण घाल.
हे तुळस सगळेजण थोडं थोडंसं घाला. हे बरोबर आहे का सांग दुसरं काढेन. हे घ्या तुळस घाला सगळेजण. तुळस आज कृष्णाला तुळस महत्व असतं ना. घे रे पटकन. कोण नाही बघा सगळे गेले आतमध्ये. चल समोरून कापड आहे. विघ्नेश्वरं ओधरं ग्रामे रातण संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मंगलं शुभमंगलं. अशा प्रकारे सो गाईज माझी पूजा छानपैकी पूर्ण झालेली आहे. खरं तर आमच्याकडे बाल्कनी वगैरे नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे मला असं पॅसेजमध्ये करावं लागतं आहे तुळशी वृंदावन असं करून. पण तरी ठीक आहे, छानपैकी झाली माझी पूजा. कल्पेश होता त्याच्या तनिषला मी पूजेला उभा केला होता. तर तुमची पण पूजा झाली असेलच. तर आज फेब्रुवारी पौर्णिमा पण आहे, तर पौर्णिमेचा निमित्त साधून मी आज ही पूजा केलेली आहे. तर हा जर माझा तुम्हाला ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. हॅपी तुलसी विवाह पूजन. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.